सुरुवातीला मराठवाड्यातल्या धरणांचा पाणी साठा 23%वर, जायकवाडीमध्येही समाधानकारक पाणी असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता नाही। गेल्या 2 महिन्यांपासून पडणाऱ्या गारपिटीसह पाऊस आणखी 2 दिवस राहण्याची शक्यता, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता। धुळे जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे डाळिंबाचं नुकसान, कधी पाऊस तर कधी उन्हामुळे बळीराजावर संकट। हायवे लगतची दारूबंदी उठवण्याचे जळगाव महापालिकेचे प्रयत्न, नागरिकांनी पाडले हाणून। महामार्गांना शहरात समाविष्ट करण्याच्या राज्य शासनाचा निर्णय ठराव पास करून केला रद्द। हायवे लगत दारू पिता येत नाही म्हणून चक्क शाळेच्या व्हरांड्यात चालतोय बसण्याचा कार्यक्रम, पुणे जिल्ह्यातल्या खेडमधल्या खडपुडी खुर्दमधला निंदाजनक प्रकार। मे उजाडला तरी कोल्हापुरात नालेसफाई पूर्ण नाही, यंदाही प्रशासन पूर परिस्थितीची वाट पाहतंय का? नागरिकांचा संतप्त सवाल। आणि भुसावळमध्ये जनआधार विकास पार्टीचं आंदोलन, स्वच्छ भारतच्या सर्व्हेमध्ये भुसावळचा नंबर शेवटून दुसरा लागल्यामुळे सत्ताधाऱ्यांचा निषेध। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। आपण गावाकडच्या सगळ्या बातम्या पाहणार आहोत, त्याही सुपरफास्ट। मुंबईसह महाराष्ट्रात गरमा म्हणजेच उष्मा वाढलाय आणि राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। मराठवाडा तसंच मध्य महाराष्ट्रामध्ये गारांसह पाऊस पडेल असं वेधशाळेनं म्हटलंय। पुढच्या 48 तासांमध्ये हा इशारा देण्यात आलाय। गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये आंबोलीसह काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडलाय। विदर्भात सुद्धा या अवकाळी पावसामुळे तूर घेऊन रस्त्यावर उभे असलेल्या शेतकऱ्यांना फटका बसलाय। गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रात उकाडाही वाढलाय। विजा पडू शकतात, त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे। सलग 3ऱ्या दिवशी आजही सीमा भागात आणि बेळगाव शहरात पावसानं हजेरी लावली। आज दुपारी 3च्या सुमारास बेळगाव शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात तुफान गारपीट झाली, त्यामुळे आज बेळगाव शहरातले रस्ते बर्फमय आणि पांढरे शुभ्र झाल्याचे दिसले। अचानक आलेल्या या पावसानं नागरिक आणि वाहनधारकांचे हाल झाले, पण हवेत गारवा निर्माण झाल्यानं उकाड्याने त्रस्त झालेल्या बेळगावकरांना सुखद गारवा अनुभवता आला। मराठवाड्यातल्या सगळ्या प्रकल्पांचा पाणीसाठा 23%वर आलाय। गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं पाण्याचा साठा मे अखेरपर्यंत चांगला राहिलाय। लहान मोठे प्रकल्प मिळून 854 प्रकल्पांमध्ये हा साठा आहे। मराठवाड्याचे महत्त्वाचं धरण असलेलं जायकवाडी 30% पाणीसाठा या जायकवाडीत आहे। पिण्याच्या पाण्याची काळजी करण्याचं कारण नाही असं सांगितलं जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणामधील पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे चिंता व्यक्त होते। दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे पाणी पातळी झपाट्याने खालावत चालली आहे। राधानगरी धरण 8.36 टीएमसी क्षमतेचं असून सध्या 1.35 टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। धरणातून पाण्याचा उपसा बंद करण्यात आलेला आहे। शिवाय खासगी पॉवर हाऊस सुद्धा बंद केलं गेलेलं आहे। धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना या उपसा बंदीचा चांगलाच फटका बसणार आहे। खानदेशामध्ये तापमानाचा पारा काही केल्या कमी झालेला नाही। धुळे जिल्ह्यात तर 42 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान आहे। या तापमानाचा फटका डाळिंबाच्या फळबागांना बसतोय। अधिक तापमानामुळे झाडावरील डाळिंबाची फळं फुटून गळून पडतायत। एकेका झाडावरील अनेक फळं उन्हाच्या चटक्यामुळे फुटतायत आणि शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या झाडांवर तापमान कमी ठेवण्यासाठी कापड पांघरून ठेवलेलं पाहायला मिळतंय। चांगल्या डेरेदार झाडांवर कापड पांघरून डाळिंबाचं उन्हापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न हा शेतकरी करतोय। नगर जिल्ह्यातल्या पाथर्डीमध्ये आज शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। 3 मे रोजी 22 लाखांची तूर नेणारे 2 ट्रक क्राईम ब्रांचने पकडले होते, पण याबाबत अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही। या विरोधात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। नाफेड अधिकारी आणि तहसीलदारांची चौकशी करावी आणि पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी हे तूर उत्पादक शेतकरी करतायत। राज्य दुष्काळमुक्त करायचं असेल तर कठोर निर्णय घ्यावे लागतील। जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमध्ये कामचुकारपणा केल्यास
कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिलाय। वाशिममध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते। वाशिम जिल्ह्यातल्या मनोरा तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी समाधान पडघाण यांना निलंबित केल्याची ही माहिती शिंदे यांनी दिली। वाशिम जिल्ह्यात त्यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा आढावा घेतला, त्यानंतर या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आज 50,000 शेतकऱ्यांना परतफेडीची नोटीस पाठवलेली आहे। 8 दिवसांमध्ये परतफेड करा, नाहीतर कारवाई करू, असं या नोटिशीत म्हटलंय। छोटं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे। त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या बळीराजासमोर आता एक नवाच प्रॉब्लेम उभा ठाकलाय। जिल्हा बँकेची स्थिती सध्या बरी नसल्यानं बँकेनं ही कारवाई केली आहे। माढा तालुक्यातल्या ढवळस गावात एक वेगळी पण मोठी समस्या निर्माण झाली आहे। झालंय असं की शासनानं गावात जमिनीखाली 240 फूट एक बोगदा तयार केला। हा बोगदा सीना नदीला जाऊन मिळतो। त्यातून पाणी उपसा करण्याची परवानगी ही सरकारनं शेतकऱ्यांना दिली आहे, पण आता सरकारनंच त्याचा वीज पुरवठा खंडित केलाय। त्यामुळे त्यांना एक थेंबही पाणी शेतीसाठी वापरता येत नाहीये। गावकऱ्यांनी सरकारला सामूहिक आत्महत्येचा इशारा दिलाय। बरं, समस्या एवढीच नाहीये, बोगद्यामुळे गावातल्या बोरवेल आणि विहिरींमधलं पाणी त्या बोगद्यात जातंय। त्यामुळे विहिरींना पाणीही लागत नाहीये। बातमी आहे नाशिकमधून अनियमित वीज भारनियमन बंद करावं या मागणीकरता शिवसेनेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेराव आंदोलन केलं। आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली निफाडच्या काही शेतकऱ्यांचा यात सहभाग होता, पण अपेक्षा एवढा प्रतिसाद या आंदोलनाला मिळाला नाही। तरी समस्या मात्र दाहक आहे हे निश्चित। अखेर या आंदोलकांसोबत जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन आणि वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली। खंडित वीज पुरवठा, अपुरा पाणी पुरवठा यावर संतप्त असलेल्या आंदोलकांसाठी चक्क पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन प्रशासनिक अधिकाऱ्यांनी केलं। अखेर पालखेड डाव्या कालव्यातून पाण्याचं आवर्तन सोडण्याचा निर्णय झालाय। गडचिरोलीच्या भामरागडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांवर नागपूरच्या क्युअरिट या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सगळे डॉक्टर्स या जवानांची व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि त्यांच्यावर योग्य उपचारही सुरू आहेत। नामदेव बोगम, अतुल पवार, प्रकाश कणाक्के, हिदायत खान आणि दीपक भांडवलकर अशी उपचार सुरू असलेल्या जवानांची नावं आहेत। इतर 7 जवानांनाही हेलिकॉप्टरनं नागपूरला आणण्याची सोय केली जाते। नुकत्याच झालेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या सर्व्हेमध्ये भुसावळ शहराचा नंबर शेवटून दुसरा आलाय। 434 शहरांचा हा सर्व्हे होता। याचा निषेध म्हणून आज शहरात जन आधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या फोटोला चप्पल आणि बुटांचा हार घातला। या दोघांनाही पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली। भुसावळसाठी ही शर्मेची बाब आहे। स्वच्छ भारतला सुरू होऊन 2.5 वर्ष झाली, या काळात सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी काहीच कसं केलं नाही, असा सवाल या आंदोलनकर्त्या नगरसेवकांनी केलाय। जळगाव जिल्ह्यातलं सगळ्यात अस्वच्छ शहर म्हणून ठरवलं गेलेलं प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच जबाबदार असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। भुसावळला स्वच्छ भारत अभियानात संत गाडगेबाबा पुरस्कार मिळाला होता, पण 5 महिन्यांपूर्वी सत्तेवर आल्यावर भाजप नगर परिषदेनं काहीही केलं नाही, असा इथल्या जनतेनं आरोप केलाय। आता नगर परिषद जागी झाली आहे। आम्ही येणाऱ्या मीटिंगमध्ये नव्या घंटा गाड्या, कचरा गाड्या, डस्टबिन्स, छोट्या ट्रॉल्या, ट्रॅक्टर्स खरेदी करण्यासंदर्भात ठराव करू असं सांगितलं जात आहे। यातील काही विषय मंजूर झालेले असून लवकरच मुहूर्त स्वरूपात स्वच्छतेकडे लक्ष देण्यात येणार आहे, असं आश्वासन उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी दिलंय। जळगाव शहरातील 45 दारूची दुकानं वाचवण्याकरता शहरामधून जाणारे रस्ते महापालिकेकडे वर्ग करण्याचा राज्य शासनाचा निर्णय शनिवारी रद्द करण्याचा ठराव पास झाला। याला कारण आहे सजग नागरिकांचा रेटा। यामुळे आता जळगाव शहरातील 45 वाईन शॉप्स बंदच राहणार आहेत। जळगाव फर्स्ट आणि इतर संघटनांनी या निर्णयासाठी सह्यांची मोहीम राबवली, त्याला उदंड प्रतिसाद मिळाला। काही तासात 10,000 लोकांनी सह्या केल्या। जनतेच्या या रास्त मागणीपुढे लोकप्रतिनिधींना झुकावं लागलं आणि जळगावमधून जाणारे महामार्ग आता पालिकेकडे हस्तांतरित होणार नाहीत। दारुडे काय करतील याचा काही नेम नाही। पुण्यातल्या खेड तालुक्यामध्ये खडपुडी खुर्द म्हणून गाव आहे, तिथं शाळेच्या वरांड्यामध्येच चक्क बसण्याचा कार्यक्रम सुरू होता। कारण काय तर आता हायवे लगत दारू पिता येत नाही, म्हणजे दारू मिळते पण ती बसून पिणार कुठे? मग काय निर्लज्जपणे ज्ञानाच्या मंदिरातच त्यांचा कार्यक्रम सुरू असतो। याची दखल ना पोलीस घेतायत ना महसूल विभाग।
सरकारी रुग्णवाहिकेमध्ये रुग्णाऐवजी दारूच्या बाटल्यांची वाहतूक सुरू होती असं लक्षात आलं रत्नागिरीतल्या दापोलीत। हुरुस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेत दारूचे बॉक्स आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी लगेच या रुग्णवाहिकेचा पाठलाग केला आणि चालकाला अटक केली। गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे। जळगाव जिल्हा कारागृहाचे अधीक्षक डाबेराव आणि त्यांचा कॉन्स्टेबल आमले यांना 2000 रुपयांची लाच घेताना एसीबी पथकानं सकाळी 8 वाजता आज अटक केली। ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक पराग सोनवणे आणि त्यांच्या पथकानं केली। जळगाव इथल्या कारागृहात वरकमाईच्या बदल्यात कैद्यांना सोयी सुविधा पुरवण्याबाबत अनेक तक्रारी यापूर्वीही आलेल्या होत्या। एका कैद्याला रुग्णालयात नेण्यासाठी डाबेराव यांनी त्याच्या नातेवाईकांकडून 2000 रुपये मागितले। पैसे घेऊन त्यांनी नातेवाईकांना पहाटे बंगल्यावर बोलवलं। नातेवाईकांनी एसीबीत तक्रार केली। शेवटी सकाळी 8 वाजता सापळा रचून डाबेराव यांना अटक करण्यात आली। तहान लागली की विहीर खोदायला सुरुवात करायची अशी अवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महापालिकांची झाली आहे। आता हेच बघा, पावसाळा जवळ आला तरी नालेसफाईचा मुद्दा जसा मुंबईमध्ये आहे तसाच तो कोल्हापुरातही दिसून येतोय। मे महिना आला तरीही कोल्हापूर शहरातल्या नाल्यांची आजतागायत सफाई झालेली नाही। यात पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं, त्यामुळे यंदा कोल्हापुरात पाणी तुंबणार अशीच शक्यता आहे। मुंबई लातूर ट्रेन बिदरपर्यंत पुढे नेल्यानं लातूरकरांनीही विरोध दर्शवला। रेल्वे बचाव कृती समिती देखील गठीत केली आहे। या समितीनं लातूरची ट्रेन बिदरला जाऊ नये याकरता आज लातूर बंदचं आवाहन केलं। या आवाहनाला साथ देत आज लातूर बंदची हाक यशस्वी ठरलेली पाहायला मिळते। बिदरहून येणाऱ्या या गाडीचं तिकीट उदगीरकरांना मिळेल का याची काहीच खात्री नाही अशी तक्रार आहे। लातूर मुंबई एक्सप्रेस रेल्वेसाठी उस्मानाबादकरही आक्रमक झालेत, त्यामुळे उस्मानाबादमध्येही बंद पाहायला मिळतोय। अजून काही सुपरफास्ट बातम्या आपण पाहणार आहोत, मात्र आता गाव सुपरफास्ट मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। आता पुढच्या गावाकडच्या सुपरफास्ट बातम्या। वाशिम शहरात आज बसपाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। दलित अत्याचार प्रकरणांमध्ये आरोपींना कडक शासन करा या मागणीकरता हा मोर्चा होता। गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अकोल्याच्या बाळापूरमध्ये आज शिवसेनेनं रुमणे आंदोलन केलं। सेनेचे मुंबईतले खासदार आणि अकोल्यासाठीचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत यात सहभागी झाले होते। बाळापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शिवसेनेनं हा मोर्चा काढला होता। मोर्चामध्ये शेतकरी रुमणे घेऊन आले होते। संपूर्ण कर्जमाफी करा, स्वामीनाथन आयोग लागू करा, बाजारात शेतमालाचं विक्री स्वतंत्र द्या, शेतकरी विरोधी कायदा रद्द करा, तूर खरेदीचा घोळ संपवा, पारस प्रकल्पातील 250 मेगावॅटच्या संचाचं काम त्वरित सुरू करा, अशा अनेक मागण्या सेनेनं केल्या। सत्तेत असलेल्या सेनेच्या या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला। नाशिकमध्ये अॅथलेटिक कोच वैजनाथ काळे यांच्यावर काही गुंडांनी चाकून हल्ला केल्याची घटना घडली आहे। या गुंडांनी काळे यांच्याकडे कोचिंगला येणाऱ्या मुलींची छेड काढली। वैजनाथ काळे यांनी या गुंडांना प्रतिकार केला, त्यावेळी या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात काळे जखमी झाले, त्यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नीट परीक्षा येत्या 7 तारखेला होणार आहे। या परीक्षेकरता मराठवाड्यामध्ये एकच केंद्र देण्यात आलंय, पण परीक्षार्थींच्या मागणीनंतर औरंगाबादनंतर नांदेडमध्ये सुद्धा नीट परीक्षेचं केंद्र देण्यात आलं। आयबीएन लोकमतनेही या बातमीचा सातत्याने पाठपुरावा केला होता। नांदेड शहरात 35 परीक्षा केंद्रांवर नीटची परीक्षा होणार आहे। नांदेड केंद्रावर एकूण 13,713 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। जिल्हा प्रशासनाकडून परीक्षेची तयारी करण्यात आलेली आहे। नांदेडच्या समर्पण सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली गेली आहे। तब्बल 1000 विद्यार्थ्यांची नांदेड शहरातील 7 हॉटेल्समध्ये आणि 2 मंगल कार्यालयांमध्ये राहण्याची व्यवस्था केली गेली आहे। पुन्हा इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। तुम्ही पाहताय गाव सुपरफास्ट। सांगली जिल्ह्यातील पेड गावातील विशाल काशीनाथ कुंभारे यांना वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन करून खगोलशास्त्रज्ञ बनून देशाची मान उंचावण्याचं काम केलंय। विशालची आंतरराष्ट्रीय स्तरावर तरुण म्हणून नोंद घेतली गेली असून स्पेनमधील
मालुरका या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये 15 दिवसांच्या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून विशालची निवड झालेली आहे। 1 जून ते 15 जून ही कार्यशाळा असणार आहे। मात्र आज विशालची घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे परदेशी जाण्याकरता त्याला आर्थिक मदतीची गरज आहे। या सगळ्या गावाकडच्या घडामोडींसह गाव सुपरफास्टमध्ये इथे थांबूया। पहा फक्त IBN लोकमत।